स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. इचलकरंजी शहरात असलेल्या आसरानगर इथं कचरा डेपोवर कोट्यावधींचा भ्रष्ट कारभार सुरू असून प्रत्यक्षात कचरा प्रक्रिया केवळ कागदावरच दाखवली जाते, असा घणाघाती आरोप नगरसेवक तथा शिवशाहू आघाडीचे गटनेते उदयसिंह पाटील यांनी केला. शिवशाहू विकास आघाडीच्या वतीनं डेपोची पाहणी केल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना महापालिका प्रशासनावर जोरदार टीका केली. दररोज शहरातील कचरा डेपोवर येत असला तरी त्यावर शास्त्रोक्त पद्धतीनं प्रक्रिया होत नसल्याचं पाहणीत स्पष्ट झालं. कचऱ्याचं खत करण्याचं काम आदर्श भारत कंपनीला देण्यात आले, मात्र हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं असून या ठिकाणी यंत्रसामग्रीही बंद अवस्थेत आहे. कर्मचाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून धूळ, धूर आणि तीव्र दुर्गंधीमुळे आसरानगर आणि 102 नंबर साईट परिसरातील नागरिक हैराण झालेत. या प्रकल्पासाठी वेळोवेळी शासनाकडून 7 कोटी, 5 कोटी आणि 12 कोटी असं कोट्यावधींचं अनुदान मिळाले, तरी देखील आजपर्यंत सुमारे 40,000 टन कचरा प्रक्रिया न होता सडत पडलाय. 1.5 ते 2 लाख टन कचरा प्रक्रिया करण्याचं काम प्रलंबित असल्याचा दावा पाटील यांनी केला. महापालिकेचं काम म्हणजे कंपनीकडून दर्जेदार काम करून घेणं, मात्र ते न करता मर्जीतल्या लोकांना कंत्राट देऊन कारभार रामभरोसे सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला. महापौर आणि उपमहापौर निवडीनंतर बॅकडेटनं प्रकल्प सुरू दाखवण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. कागदोपत्री प्रक्रिया दाखवून प्रत्यक्षात काहीच होत नाही, मग स्वच्छ भारत अभियानात शहराचा क्रमांक कसा आला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. डेपोमध्ये तयार होणारं खत शेतकऱ्यांना प्रत्येकी 500 रुपयांना विकलं जात असून त्यातील निम्मी रक्कम कंपनीला आणि निम्मी महापालिकेला दिली जाते. मात्र शेतकऱ्यांना मोफत खत द्यावं अशी आमची भूमिका असल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलं. शेतकऱ्यांकडून पैसे उकळून कुणाचे सोन्याचे दिवस येणार आहेत, असा टोळा त्यांनी लगावला. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून नैतिकता असलेला सक्षम अधिकारी नेमावा, तसंच सर्व नगरसेवकांची महासभा थेट कचरा डेपोवर घेण्यात यावी अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली. पाहणीवेळी नगरसेवक संजय तेलनाडे, राजू आलासे, सयाजी चव्हाण, नितीन कोकणे आदी उपस्थित होते. सगळ्यात महत्त्वाचा विषय, या कचरा डेपोसाठी एकदा 7 कोटी रुपये आले, एकदा 5 कोटी रुपये आले आणि आता 12.5 ते 13 कोटी रुपये या ठिकाणी शासनाकडून आपल्याला अनुदान मिळालेलं आहे. पहिला आदर्श भारतला काम मिळालं, ते 5 कोटीचं 7 कोटीचं दोन्ही कामं मिळाली. त्यानंतर आता 12.5 कोटीचं काम, आदर्श भारतचं काम इथं पेंडिंग आहे. अजून आता माहिती आपण घेतली, 40,000 टन अजून त्यांनी कचऱ्यावर प्रक्रिया करायला पाहिजे, त्यापासून खत तयार करायला पाहिजे. आता बघितलं तरी मशिनरी पूर्ण बंद आहे इथं आणि त्या कंपनीचं अजून मुदत आहे. त्यांचं अजून काम पूर्ण करून प्रशासनाची जबाबदारी करून घ्यायला पाहिजे होतं. ते करून न घेता नवीन कुणाच्या मर्जीतला, कुणाचा खास माणूस, कुणाच्या वशिल्यानं आज नवीन मक्तेदार या इचलकरंजी शहरात आला आहे, हे आज काही कळायला मार्ग नाही. या बायोमायनिंग फेज 1, फेज 2च्या आम्ही फायली फक्त वाचनासाठी द्या म्हटलं, ते वाचून कचऱ्याची काय परिस्थिती आहे या इचलकरंजी शहरातल्या सगळ्या नागरिकांना हे जाणून घ्यायचा हक्क आणि अधिकार आहे. यासाठी आम्ही फाईल मागवलो, तर ती फाईल देखील या ठिकाणी वाचायला प्रशासन आम्हाला देत नाही. म्हणून आज आम्ही जाग्यावर येऊन परिस्थितीची माहिती घ्यावी म्हणून आम्ही सगळे शिवशाहू विकास आघाडीचे नगरसेवक या ठिकाणी आलेलो आहोत. अजून दुसऱ्या टप्प्याची वर्क ऑर्डर परवा महापौर उपमहापौर अस्तित्वात आल्यानंतर 6 तारखेला बॅकडेटेड काय तर वर्क ऑर्डर दिली असं आम्हाला या ठिकाणी समजतंय आणि हे अतिशय चुकीच्या पद्धतीनं कारभार या ठिकाणी चालू आहे. ही मशिनरी बंद आहे. इथं जवळजवळ 1.5 ते 2 लाख टन कचरा अजून या ठिकाणी प्रक्रिया करायचा पेंडिंग आहे. आदर्श भारतकडून 40,000 टन कचरा या ठिकाणी परत करून घ्यायचा आहे. त्यांच्याकडून काम करून घेतलं नाही, तवर नवीन कंपनी आणल्या, त्या नवीन कंपनीच्या मशिनरीचा पत्त्याने ही मशिनरी बंद आहे. हे कधी काम करणार आणि केव्हा कचरामुक्त इचलकरंजी शहर करणार?